हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, केटी फॅशनमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग दोन्ही पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ते शोल्डर 5.5 घेतलेला आहे, मुंडासुद्धा 5.5 घेतलेला आहे आणि आता इथे 1.5 इंचावरती आकार दिलेला आहे. बघा, सगळा व्हिडिओ नक्की बघा, तुमच्या लक्षात येणार आहे. 6 इंच आपली कंबर फिटिंग टाकलेली आहे, 8.5 इंच आपली छाती घडीची फिटिंग टाकलेली आहे, अर्धा इंच लूजिंग ठेवलेली आहे. पाठीमागचा गळा ड्रॉफ्टिंग केलेला आहे, खोली घेतलेली आहे 3 इंच आणि इथे बघा गळा खूप लांब असा घेतलेला आहे, 10-10.5 इंचाचा गळा घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. खालच्या साईडला म्हणजे पाठीची साईड असते तिकडे आपल्याला फक्त 3 इंच ठेवायचं आहे खालच्या साईडला, ठीक आहे. आणि बघा आतमध्ये गळा खूप ब्रॉड आहे, तर मी बघा अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे बघा, शोल्डरपासून म्हणजे मुंड्यापासून. तर इथं फिटिंग वगैरे चेक करून घेतलेली आहे आणि ज्यात छाती मोजायची आहे आपल्याला, कारण की हे सुद्धा ब्लाऊज मी शिवलेला आहे, बघितला असेल तुम्ही यूट्यूब चॅनलला. तर तोच मला मापाला ठेवलेला आहे. बघा कटिंग करून घेतलेला आहे आणि हाच ठेवून आपल्याला पुढचा भाग करून घ्यायचा आहे कटिंग. तर पुढचा कटिंग करून घेतलेला आहे प्रिन्स कट ब्लाऊज आणि कटिंग करून आपल्याला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आता हे आरी वर्कसाठी बॅक पार्ट घेऊन गेले होते आधी, त्याच्यानंतर स्लीव नेली होती. म्हणजे अशा पद्धतीने थोडं थोडं मला आणून दिलं होतं त्यांनी, तर त्या पद्धतीने मी शिवलेलं आहे. लग्नासाठी पाहिजे होतं त्यामुळं मग मध्ये मध्ये मी दुसऱ्यासुद्धा शिवत होते आणि त्यांनी आणून दिलेलं ते सुद्धा शिवत होते. आणि ह्याच्यावरती आहे ना माझ्याकडं खडू वेगळा नव्हता, त्यामुळं मार्जिन अजिबात उघडतच नव्हती, म्हणजे वेगळंच काहीतरी असं वाटत होतं. म्हणजे आरीवर्क करण्यासाठी उघडत नव्हतं ते खडू, तर मग करून दिलं होतं. तर ते दिसते तुम्हाला त्याच्यावरती. हे बघा अशा पद्धतीने आरीवर्क वेगवेगळे असे काठाला ह्याला करून आणून दिले त्यांनी, तसं मी जॉईन केलेलं आहे. तर इथे आपण कपडा जोडून घेत आहोत. पुढचा जो गळा आहे तो गळा वगैरे, आणि हायनेक ब्लाऊज होता, मागून पुढून सगळी डिझाईन होती, वर्क होता, पण त्यांनी सांगितलं की असा नको आहे मला, तर जास्त गळा मोठा हवा आहे, पुढून पण 6, 6.5 आणि पाठीमागचा पण मोठा पाहिजे. तर आता मी अस्तर वगैरे व्यवस्थित जोडून घेत आहे. बघा सगळीकडनं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. एक व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते हे सगळ्यांना माहिती असतं यूट्यूब फॅमिलीला. एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. तर जॉईंट केलेला आहे मी इथे आणि कट केलेला आहे. आणि आता आपल्याला मागचा पुढचा भाग असतो समोरच्या साईडचा कटोरी आणि ते जॉईंट करत आहे मी इथे. बघा आता इथे जॉईंट करून घेत आहे. डबल टिच करायची आहे, कुठेही आपल्याला सगळीकडे डबल टिच करायची आहे, जेणेकरून एक टिपचं कसं असतं उसवली निघाली परत ढकलतात, त्यापेक्षा 2 टिपा करून घ्यायच्या. कोण 3सुद्धा करतात, पण मी 2 करते. तर असा शेप मस्त आलेला आहे. इथे खालच्या साईडला पट्टी मी जॉईन करून घेतलेली आहे, जसे आपण बेल्ट लावतो त्या साईड मोठी अशी पट्टी लावायची. खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आणि तुम्ही बघितलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे यूट्यूब चॅनलला केटी फॅशनला, तुम्ही बघितला असणार आहे. खूप छान असा ब्लाऊज तो बसलेला आहे, सुंदर, आणि त्यांना आवडलेला सुद्धा आहे. आणि आरीवर्कची शिलाई तुम्हाला माहिती आहे आता भरपूर आहे. आता इथे बघा पट्टी आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. तर अशा पद्धतीने ही हुकपट्टी आहे. आणि आता इथे बघा, इथे वर्कमुळे आहे ना माझ्या ब्लाऊजचं म्हणजे कैचीने कापून काढत आहे मी. खूप सुया वगैरे तुटतात ह्याने. तर आता मी स्लीव जोडून घेतलेली आहे आणि मागचा पुढचा भाग मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे. भरपूर असे व्हिडिओ आहेत, मी जॉईंट कसे करतात ते सगळं दाखवलेलं आहे. तर इथे बघा अर्जंट पण होतं, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी घेतलेला आहे व्हिडिओ. अर्जंट ब्लाऊज होता. तर इथे बघा एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करायचा आहे. आणि हे बघा आतून अशा पद्धतीने आपल्याला मापे टाकायचे आहेत. 8 इंच आपली जी फिटिंग आहे छाती घडीची ती आपली टाकायची आहे. लूजिंग ठेवायचं आहे अर्धा इंच आपल्याला. आणि 4-5 शिलाई अशा शेजारी मारून द्यायच्या आहेत, जेणेकरून त्यांना लूज फिट काय असं वाटलं तर ती लोक उसवून घालू शकतात. तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आपला. आणि घातल्यानंतर तर कसलं सुंदर दिसते, तुम्ही बघितलेलं आहे सगळ्यांनी. पाठीमागच्या साईडला लेस वगैरे लावलेली आहे त्याला. तर अशा छान असा झालेला आहे बघा. माप आपला व्यवस्थित बरोबर झालेला आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊज झाला आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.